सुरू असलेल्या आंदोलनाला हिंगोलीतही जोरदार पाठिंबा मिळतोय। विविध पक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर विविध संघटनेचे पदाधिकारी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेले आहेत। आपण बघतोय की जिल्हाधिकाऱ्यांचं आपण बघतोय धर्मेंद्र प्रधान स्तब्ध आणि काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके व सोनम वांगचुक यांच्या मागण्या ज्या आहेत ते मान्य करा यासाठी जे आहेत या ठिकाणी आपण बघतोय की शिवसेना असेल काँग्रेस असेल तर विविध पक्षाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। खरं तर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण इथे सर्व जमलेत। नेमकी मागणी काय असणार आहे? आपण जर पाहिलं की आज दिल्लीच्या जंतर मंतरवरती सीपीजीचे प्रमुख अभिजित दिपके सरांचं या ठिकाणी संसद भवनावरती आज मोठा मोर्चाचं आयोजन होतं आणि प्रमुख मागणी एवढीच होती की जे विद्यार्थ्यांचं भविष्य या सरकारने धोक्यात घातलेलं आहे ते नीट पेपरचा जे घोटाळा होता त्या शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे या प्रश्नावर या ठिकाणी आंदोलन होतं। परंतु सरकारने विद्यार्थ्यांच्या बाजू ऐकून घेण्याऐवजी सरकारने अभिजित दिपके सर असतील किंवा वांचुक सर असतील यांच्यावर दडपशाही करून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील तमाम हिंगोलीकर आज या मोर्चामध्ये सहभागी होऊन झालेले आहेत। निश्चितच आपण बघतो की विविध संघटना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत, तर काय मागणी घेऊन आंदोलनामध्ये उतरलात? तुम्ही पाहिलं असेल काल आदरणीय उद्धव साहेबांनी मोठं आंदोलन मुंबईमध्ये केलं आणि संपूर्ण राज्यभर देशभर शिवसैनिक रस्त्यावर उतरले। धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आणि तुम्ही ज्या प्रकारे अभिजित दिपकेला मारहाण झाली त्या गोष्टीचा निषेध करत आहोत। आम्ही हिंगोलीकर म्हणून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या सरकारला याची गंभीर परिणाम भोगावे लागतील। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, काय मागणी असणार आहे? हिंगोली जिल्ह्यातले भूमिपुत्र अभिजित भाऊ दिपके तसेच सोनमजी वांगचुक यांच्यावर ज्या पद्धतीने यांच्या आंदोलनाला मोदी सरकारचे दडपशाहीनं आणि पोलिसांना पुढे करून आज ज्या पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न करते आमचा हिंगोलीवासीय सर्व पक्षीय आम्ही सर्व मंडळी या सरकारचा मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही सर्व याच्यानंतर मोठ्या संख्येने मोठ्या आंदोलन यामध्ये सहभागी होऊ आणि अभिजितजी असतील तसेच सोनमजी असतील यांच्या आंदोलनाला आम्ही सक्रियपणे या ठिकाणी पाठिंबा देतो आणि त्यांच्या लढ्यामध्ये आम्ही सक्रियपणे सहभागी आहोत। खरं तर अभिजित दिपके यांचं जे गाव आहे ते हिंगोली जिल्ह्यात संतू पिंपरी हे गाव आहे आणि त्यांचे काका आणि काकूही या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत अभिजित दिपके यांचे काका आहेत। काका, खरं तर आंदोलन तिकडे होते, बघताय तुम्ही सगळ्या घटना घडामोडी, काय मनामध्ये तुमच्या दहशत आहे, काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? दहशत म्हणजे खूप दहशत आहे आणि एवढं तीव्र आंदोलन होईल झाले या भाजप सरकारने एवढा हे नाराजी केली अभिजित दिपके यांची सोनम वांगचुक सरांची। तेवढे एक महिना उपोषणाला असताना पण त्यांना सकाळी 7 वाजता उचलून नेलं। त्याच्यामुळे आम्ही आणि फक्त राजीनामाच मागत होते धर्मेंद्र प्रसादचा, तर त्यांनी राजीनामा दिला नाही। तर फक्त आम्ही त्याचा खेद व्यक्त करतो की खरं तर दिल्लीमध्ये आज आंदोलन सुरू आहे। अभिजित दिपके यांच्या पाठीमागे जे आहेत ते हजारो तरुण आहेत, मोठं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे। हे आंदोलन बघून तुमच्या डोळ्यात अश्रू येत आहेत का? नेमकं काय म्हणायचं? खरं तर आपण बघतोय की हे अभिजित दिपके यांचे काका आहेत, त्यांचा ऊर जे आहे ते भावना जे आहेत ते भरून आले आहेत। मात्र कुठेतरी एक स्वतःचा पुतण्या जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि त्याच हिंगोलीकरांच्या पुतण्याच्याच नव्हे तर हिंगोलीकरांच्या अभिजित दिपकेच्या मागे जे आहेत ते हे सर्व पक्षीय नेते असतील त्याचबरोबर हिंगोलीकर असतील मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।